नमस्कार मित्रांनो, आता आपण कल्याणवरून हैदराबाद ट्रेन पकडून देहू रोडच्या दिशेने निघालो आहोत आणि आपल्याला इथे मित्र भेटलेला आहे राहुल खानविलकर याने आपल्याला बसण्यासाठी जागा दिलेली आहे. तर चला जाऊया देहू रोडच्या दिशेने. मित्रांनो, मुंबई हैदराबाद ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती. अगदी पाय ठेवायला जागा नव्हती. त्यातल्या त्यात आपल्याला जागा मिळाली हे आपले भाग्य. इतकेच काय, मुंबईवरून होलसेल माल घेऊन पुण्याला जाणारी लोक फार जास्त होती आणि त्यामुळे सर्व शीट त्यांच्या मालाने. आता आपण कल्याणवरून आलेलो आहोत लोणावळा या ठिकाणी आणि लोणावळ्यावरून आता आपल्याला लोकल पकडून देहू रोडला जावं लागेल आणि देहू रोडवरून बस किंवा रिक्षाच्या माध्यमातून आपण देहू म्हणजे तुकारामांच्या देहूला जाऊन लोकल पकडून आपण निघालो देहू रोडच्या दिशेने. कामशेत आणि इतर अनेक स्टेशन आपल्याला इथे मध्ये मध्ये लागत असतात. मुंबईच्या लोकलमध्ये जशी गर्दी असते तशी पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये फारशी गर्दी नसते. येथील प्रवास खूपच झकास होता. तळेगाव नावाचं स्टेशन आपल्याला इथे दिसतं. घरं अतिशय टुमदार आणि वातावरणात फारच थंडी दिसते. मित्रांनो, पाऊण तासाच्या लोकलच्या प्रवासानंतर आपण लोणावळा स्टेशनहून आलेलो आहोत देहू रोड या ठिकाणी आणि देहू रोडवरून आता आपल्याला बस स्टँडकडे जायचं आहे, जिथे आपल्याला तुकाराम महाराजांच्या गावी म्हणजे देहूला जाण्यासाठी बस मिळणार आहे. देहू रोड स्टेशन भलं मोठं आणि गजबजलेलं असेल असं मला वाटलं होतं, परंतु इथे मात्र चिमण्या, साळुंख्या आणि इतर पक्ष्यांचा आवाज आणि किलबिलाटच जास्त होता. 3 वाजता सुरू झालेला आपला प्रवास या ठिकाणी देहू भक्तनिवासला येऊन संपलेला आहे. इथे अनेक कीर्तन शिकणारी मुलं आपल्याला इथं बसलेली दिसत आहेत. काय करा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, भक्तनिवासाच्या आतील भिंतीवर तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग चितारलेले आहेत. या ठिकाणी तुकाराम महाराज हे ध्यानस्थ भजन गाताना दिसतात आणि वाघ आणि मोर, साप या ठिकाणी त्यांच्या इथे येऊन त्यांचे भजन ऐकत आहेत. दुसऱ्या प्रसंगामध्ये एक नर्तकी, दासी किंवा वेश्या तुकाराम महाराजांना भुलवण्यासाठी आलेली आहे असे दिसते आणि तुकाराम महाराज तिला म्हणतायत की जाई गे माये न करी सायास, आम्हे विष्णुदास तैसे नोहे. तिसरा अतिशय सुंदर प्रसंग हा शिवाजी महाराज यांचे मावळे तुकाराम महाराजांसाठी रत्नजडित आभूषणं आणि वस्त्र, मौल्यवान अशी वस्त्रे घेऊन आलेले आहेत, परंतु तुकाराम महाराज त्यांना हात जोडून ते सर्व नाकारत आहेत की याचे मला काहीही लोभ नाही. चौथ्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन दाखवले आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन गरुडावर बसून करत आहेत. असा अतिशय सुंदर चौथा प्रसंग. सर्व भक्तमंडळी, गावकरी त्यांना हात जोडत आहेत, भगवी पताका फिरवत आहेत. खाली तुकाराम महाराजांची आवली आक्रांत करत आहेत की जाऊ नका म्हणून. मुलं बाळंसुद्धा रडत आहेत, परंतु तुकाराम महाराज वैकुंठाकडे निघालेले आहेत. असा अतिशय सुंदर प्रसंग. पुढील प्रसंगामध्ये भंडारा डोंगरावर भजन कीर्तन ध्यान करण्यासाठी गेलेल्या तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी भाजी भाकरी, कांदा भाकरी घेऊन येताना दिसत आहे आणि तेव्हा संत तुकाराम महाराजांना त्या धनाची संसारासाठी किती गरज आहे हे पटवून सांगत आहेत. तेव्हा तुकाराम महाराज अभंग लिहितात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती उत्तम पावेल, उत्तम भोगील जीवधारी. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. शांतिरूपे नव्हे कुणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. असा अतिशय सुंदर अभंग तुकाराम महाराज या ठिकाणी लिहितात की धन हे उत्तम व्यवहारांनी संग्रहित करावं आणि उदार विचारांनी ते धन खर्चीसुद्धा घालावं. तुकाराम महाराजांच्या अशा प्रकारच्या अभंगांमुळे त्यांच्या प्रतीचा आदर अतिशय वाढतो. पुढील प्रसंगामध्ये तुकाराम महाराज हे वनातील पशूंसोबत अभंग गाताना दिसत आहेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवेती.
हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी एकार सेवू रुची तुका म्हणे होय मनासी संवादू आपलासी वाद आपणासी. आणि अखेरच्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराज हे इंद्रायणीच्या काठावर बाळकृष्णाचं दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बुडवलेल्या अभंग गाथासुद्धा आपल्याला परत मिळताना दिसत आहेत. पुढील प्रसंगांमध्ये तुकाराम महाराज हे हरिकीर्तन हरिभजन करताना दिसत आहेत आणि त्यासोबत वारकरी त्यांच्यासोबत चालताना मृदुंग वाजवताना टाळ गजराच्या नादामध्ये अभंग गात असताना दिसत आहेत. अखेरचा प्रसंग तुकाराम महाराज हे पंढरीच्या विठुरायाचे आपल्या भगवंताचं दर्शन घेताना दिसत आहेत. खो करू खेद कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे. पंढरीचा विठुराया ह्या सर्व प्रकारच्या चिंता आपली वाहत असतो, आपल्या भक्तांची वाहत असतो. त्यामुळे त्याच्या भक्तांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया. देहूगावी सेवा देण्यासाठी आळंदी आणि देहू संस्थांमधील कीर्तन शिकणारी मुलं ठिकठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. आजचा आपला देहू या गावी दुसरा दिवस. पहाटेचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत जगद्गुरू इडली सेंटर या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी. इथं आपली इडली तयार आहे. छान, आपण आता नाश्ता करूया. देहू हे गाव खूप मोठे आहे. 700-800 वर्ष जुना इतिहास देहू गावाला आहे. या गावाची संपूर्ण सफर आज आपण करणार आहोत. मित्रांनो, काल रात्री पाहिलेला भक्तनिवासाचा प्रांगण दिवसा असे दिसते. याच ठिकाणी तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले होते. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठो आश्रयी पावला कुडूसहित झाला गुप्त तुका. म्हणजे तुकाराम महाराज कुडीसहित म्हणजे देहासहित गुप्त झालेले आहेत असा अभंगाचा आशय या ठिकाणी आहे. इथे तुकाराम महाराजांचे भव्य असे पुरातन मंदिर आणि विठ्ठल रखुमाईची मूर्तीसुद्धा विराजमान आहे. याच ठिकाणी तुकाराम महाराज याने सदेह वैकुंठ गमन केल्यामुळे ही भूमी त्या प्रसंगाने पावन झालेली आहे. मी वैकुंठाचे वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराज यांचा जन्म 1609 मध्ये माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला होता आणि इसवी सन 1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला 41व्या वर्षी त्यांनी याच ठिकाणी नांदुरकी वृक्षाच्या साक्षीने वैकुंठ गमन केलेलं आहे. आजही या ठिकाणी तो नांदुरकी वृक्ष उभा आहे आणि या नांदुरकी वृक्षाची खासियत म्हणजे हा नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीज या दिवशी म्हणजेच फाल्गुन द्वितीयेला अचानक हलायला लागतो. म्हणजेच याच्यामध्ये कंपन निर्माण होऊन फांद्या वेगाने हलायला लागतात आणि हा प्रसंग दरवर्षी पाहण्यासाठी लाखो भाविक देहू या ठिकाणी लोटतात. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं होतं अशी आख्यायिका आहे. वैकुंठ गमनाच्या वेळी याच ठिकाणी हे मंदिर स्थापन झालं होतं आणि या नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी भगवंतांचं विमान तुकाराम महाराजांना घेऊन जाण्यासाठी आलं होतं आणि तुकाराम महाराज सर्व गावाच्या परिवाराच्या साक्षीने त्यांनी त्या विमानामध्ये बसून म्हणजे गरुडावर बसून वैकुंठ गमन केलेलं होतं. तिथे त्याची मूर्ती स्वरूपात साकारलेलं आहे. हे संपूर्ण गाव तुकाराम महाराजांना पाहण्यासाठी आलेलं आहे. तुकाराम महाराज वैकुंठ गमन करतात.
यावेळी तुकाराम महाराजांनी अभंग रचलेला आहे की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. आणि तुकाराम महाराज सर्वांना विनवणी करतायत की तुम्हीही माझ्यासोबत चला. परंतु कोणी त्यांच्यासोबत स्वतःचं घरदार, मुलं बाळं, शेतीवाडी सोडून जायला तयार नाही. तर असा हा प्रसंग आहे. आणि इतरही अनेक प्रसंग इथे कोरलेले आहेत जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला मिळतील. तर हा आपला एक दोस्त आहे ज्याने ही संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेली आहे. काय नाव मित्रा? कृष्ण आडनाव? गाडेकर. मंगळूर पीर? जालना मंगळूर तीर्थपुरी. ओके, धन्यवाद. वैकुंठ गमन क्षेत्र आणि नांदुरी वृक्ष पाहिल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत गाथा मंदिराकडे. या गाथा मंदिराची नवीन निर्मिती करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या नदीमध्ये, पात्रामध्ये आपल्या गाथा बुडवल्या होत्या आणि तिथेच त्या शोकाचं हे करत ते तिथे बसले होते. आणि नंतर त्या इंद्रायणीने त्या गाथा परत तुकाराम महाराजांना आणून दिलेल्या आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अद्वैत, वैदिक शिकवणारे अभंग आहेत. वेदांता तो अर्थ आम्हाचीच ठावा असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि तो वेदांचा अर्थ त्यांनी त्या अभंगातून, सोप्या भाषेतून सामान्य भोळ्या भाबड्या लोकांना पटवून दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला या गाथा मंदिराकडे जाण्याच्या प्रवासामध्ये अमरावतीचे एक दादा भेटले. नाव काय? विकी लोखंडे. आणि मीही बुलढाण्याचाच आहे, सिंदखेड राजा या ठिकाणचा. त्यामुळे विदर्भातली माणसं भेटलेली आहेत देहू या ठिकाणी. तर चला त्यांच्यासोबत प्रयाण करूया गाथा मंदिराकडे. हा त्यांचा संपूर्ण परिवार, जवळजवळ 20 सदस्य. मित्रांनो, भव्य दिव्य अशा गाथा मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपल्याला गाथा मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करता येतो. समोर भव्य दिव्य असे 4 ते 5 घुमट असणारे गाथा मंदिर आपल्याला दिसते. गाथा मंदिराची रचना ही नवीनच करण्यात आल्यामुळे ते अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर अशा स्थानी निर्माण केलेलं आहे. आणि त्या भोवतालील काम अजूनही सुरू आहे. गाथा मंदिर हे देहूतील एक मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. गाथा मंदिराच्या समोर आपल्याला 2 भले मोठे हत्ती मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतात. आणि समोर एक भरा मोठा सुंदर आणि आकर्षक असा कारंजा देखील पाहायला मिळतो. अनेक भक्त मंडळी या ठिकाणी दर्शनाला येतात. देहूतील प्रमुख आकर्षण अशा मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मित्रांनो, हे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे. इथे पलीकडेच इंद्रायणी नदीचा प्रवाह आहे, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपली गाथा इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली होती. कारण धर्मशास्त्रींनी त्यांच्यावर असा ठपका ठेवला होता की त्यांनी वेदांचा गैरवापर करून वेद हे शूद्रांना सांगितले. आणि
तो हे धर्मानुसार गुन्हा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांची जी गाथा आहे ती इंद्रायणी नदीमध्ये बुडवावी. आणि तेव्हा तुकाराम महाराजांनी ही संपूर्ण गाथा 4,500 अभंगांची इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. आणि नंतर ते तिथे शोक करत बसले. तेव्हा त्याच इंद्रायणी नदीने त्या गाथा तुकाराम महाराजांना परत केल्या. तर त्या ठिकाणी हे गाथा मंदिर उभारण्यात आलेलं आहे, जे आता आपण पाहायला चाललेलं आहे. चला जाऊया गाथा मंदिरात. तुकाबा परब्रह्म रूपी, तुकिता तुका दावला सत्स्वरूपी, तुका हे नाम वाचेसी गाता, काहीसा निळा लागला वर महाता. तुकाराम महाराज हे नरसिंह अवतारामध्ये भक्त प्रल्हाद होते. रामायणामध्ये ते सुग्रीव पुत्र अंगद होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये ते नामदेव महाराज होते आणि शिवरायांच्या काळामध्ये ते तुकाराम महाराज बनून या पृथ्वी तरावर आले होते असे अनेक संत सांगतात. तुकाराम महाराजांचे 4,141 अभंग आपल्याला इथे कोरलेले पाहायला मिळतात. तुकाराम महाराज यांच्या 4,145 अभंगांनी पावन झालेलं हे गाथा मंदिर पाहावयास अतिशय सुंदर आहे. ठिकठिकाणी वेगवेगळे प्रसंग आणि त्या प्रसंगानुरूप चित्र आणि अभंग आपल्याला इथे कोरलेले भेटतात. हे अभंग पाहून वाचून माणूस धन्य होतो. या अभंगांचा अर्थ लावताना अनेक कीर्तनकार 4-4 तास बोलतात. मग ज्या संत तुकाराम महाराजांनी 4,145 अभंग पूर्ण लिहिले त्या तुकाराम महाराजांची विद्वत्ता काय असेल याचा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो. गीतेवरील अभंग, रामायणावरील अभंग, इतर प्रसंगांवरील अभंग, अनेक उपनिषदांमधील ओव्यांवरील अभंग, वेदांवरील अभंग, अंधश्रद्धेवर टीका करणारे अभंग, राज्यातील अनिष्ट रूढी परंपरांवर टीका करणारे अभंग आपल्याला इथे लिहिलेले दिसतात. मंदिरातील भिंतींवर रामायण महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले दिसतात. आपण तुकाराम महाराज गाथा मंदिर पाहिलेलं आहे आणि आता आपण या मंदिराच्या बाहेर इंद्रायणी पाहण्यासाठी जात आहोत, जिथे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथा बुडवली होती. गाथा मंदिराला निरोप देऊन आता आपण चाललेलो आहोत इंद्रायणी नदीच्या काठावर, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवलं होतं. गावाच्या बाहेर हे ठिकाण आहे आणि तो प्रसंग मोठा हृदयद्रावक होता. कारण एखादा व्यक्ती स्वतःचे संसार, बायका, मुलं या सर्वांचं सुख एका ठिकाणी ठेवून संपूर्ण जीवन त्या गाथेला समर्पित करतो अभंग लिहिण्यासाठी, लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं साध्या सोप्या सरळ भाषेत यासाठी. आणि कुठल्या तरी घाणेरड्या कर्मठ लोकांनी तो वेद पठणाचा अधिकार तुला नाही असं म्हणून त्यांना ती गाथा बुडवायला लावावी, हे किती निष्ठुरपणा आहे जो तुकाराम महाराजांसोबत केला गेला. आणि तरीही त्यांनी त्या धर्मसंस्थेचं, त्या ब्राह्मणांचं म्हणणं ऐकून ती गाथा पाण्यामध्ये बुडवली आणि तिथे शोक व्यक्त करत बसले. कारण जो कवी आहे, लेखक आहे, ज्याने आपलं आयुष्य त्या लेखनाला समर्पित केलेलं आहे, त्याला जेव्हा अशी गोष्ट करायला लागते तेव्हा शोक फार मोठा असतो. चला जाऊ ती जागा पाहायला. संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंग लिहून तसेच कीर्तन, प्रबोधन या माध्यमातून क्रांतिकारक विचारांची मांडणी केली. त्यांच्या कीर्तनात प्रमाण आणि दृष्टांत ही सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील होती. तसेच कर्मकांड, वेद, पुराण, ब्रह्म, माया, भवसागर यावर त्यांनी कडाडून टीका केली. वेदांताचा अर्थ आम्हाचीच ठावा, इतरांनी वाहावा भार माथा, तुका म्हणे कैचे ब्रह्म, अवघा ब्रह्म विषयाचा.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. हे करत असताना मनुस्मृती वर्णधर्मानुसार त्यांना त्यांच्या शूद्र जातीमुळे हे करता येत नाही असे ब्राह्मण पंडितांनी सांगितले, पण त्यांनी त्यास न जुमानता आपले कार्य सुरूच ठेवले. याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात की घोकावया अक्षर मज नाही अधिकार, सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. किंवा शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो, बरा देवा कुणबी केलो नाहीतरी दंभेची असतो मेलो. हा भेदभाव चुकीचा आहे. याबाबत ते म्हणतात अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्न भिन्न, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणतीही अंधश्रद्धा पाळू नये. पंचांग, राशी, दिशा, भविष्य, पिंडदान, तीर्थक्षेत्र, भोंदूबाबा, नवस हे सर्व थोतांड आहे. त्यावर त्यांनी अभंग याद्वारे वार केले. पंचांग या संदर्भात तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघे दिशा. तसेच पिंडदानाबाबत तुकाराम महाराज लिहितात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळा वाचाळी केले आपणची जेवी. तीर्थयात्रेबाबत तुकाराम महाराज म्हणतात काय काशी करते गंगा, भीतरी चांगा नाही तो, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळलेले वरी वरी. मूर्तीपूजेबाबत तुकाराम महाराज लिहितात शेंदूर लावून या धोंडा, पाया पडती पोरे रांडा, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आजच्या बाबांचे आश्रम, डेरा, मठ, केंद्र याबाबत ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुणी करते पाप, असे तुकाराम महाराज लिहितात. तुकाराम महाराजांना धर्मपीठाने गाथा बुडवायला सांगितली आणि त्यांनी ती गाथा या इंद्रायणीमध्ये बुडवली आणि याच ठिकाणी ते शोक व्यक्त करत बसले होते. आणि असं सांगितलं जातं, अशी आख्यायिका आहे की या इंद्रायणीने त्या गाथा तुकाराम महाराजांना परत केल्या. काही जी विद्वान मंडळी आहेत जी ह्या अशा गोष्टी मानत नाही की कुठल्या नदी स्त्रीरूप घेऊन ती गाथा परत करेल, त्यांचं असं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांनी याच ठिकाणी बसून त्या गाथा पुन्हा रिवाईज केल्या, म्हणजे त्या रिकॉल केल्या आणि पुन्हा ती अभंग गाथा जवळजवळ 4145 अभंग पुन्हा इथे लिहून काढले याच ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते प्रत्येक मुखी होते. चांभार आपल्या चपला विणताना, चपला बनवताना ते अभंग गायचा, लोहार आपला भाता चालवताना ते अभंग गायचा, कुंभार आपल्या मडकी बनवताना ते अभंग गायचा. आणि त्यामुळे गाथा जरी बुडवली असली तरी अनेकांच्या मुखी ते अभंग होते आणि म्हणून ते 4145 अभंग पुन्हा एकदा गाथाबद्ध झाले. म्हणजे आजही आपल्याला ते ऐकायला, पाहायला, वाचायला आणि पठण करायला भेटतात. तर इथे ही आपली तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी, कर्मभूमी आणि त्यांच्या वैकुंठ गमनाची भूमी पाहून झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.